इंदापूर ही ऐतिहासिक आणि ओबीसी चळवळीला नेहमी साथ देणारी नगरी आहे। इंदापूरमध्ये खरं तर काल आम्ही जालना जिल्हा, बीड जिल्हा असं करत मी आज पुणे जिल्ह्यातल्या परत इंदापूरमध्ये आलोय आणि इंदापूरमध्ये आज संध्याकाळी आमच्या अनेक घोंगडी बैठका होणार आहेत। अनेक गावामध्ये आम्ही आज छोट्या छोट्या बैठकांचं नियोजन केलेलं आहे। आमचं धोरण एकच आहे, 1 सप्टेंबरला लाखोंच्या संख्येनं मुंबईला जायचं। ओबीसी एकवटत नाही, ओबीसी एकत्र येत नाही, ओबीसीच्या बाजूने कोण बोलायला तयार नाही। ना आमदार बोलतात, ना मंत्री बोलतात, ना खासदार बोलतात, ना विरोधक बोलतात, ना सत्ताधारी पक्षामधले बोलतात। एखादा दुसरा अपवाद वगळला, माननीय छगनरावजी भुजबळ असतील किंवा वडेट्टीवार साहेब असतील किंवा अजून 1-2 अपवाद वगळले तर महाराष्ट्रातली लोक ओबीसीच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाहीत। त्याचा परिणाम असा झालाय की एका चौथी नापास माणसानं गोरगरिबीचा निकष लावून आमची पोरं गरीब झाली, आमची लेकरं गरीब झाली, आमची लेकरं रस्त्यावर आली म्हणून ओबीसीच्या आरक्षणामधूनच ओबीसी मधूनच आरक्षण मागितलं आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी जी सामाजिक न्यायाची होती, जी गावकुसाबाहेरच्या, जी डोंगराच्या कड्याकपारीत राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या, गावगाड्यामध्ये कारुणारू असणाऱ्या, गावगाड्यामध्ये वेगवेगळा व्यवसाय करून इथल्या व्यवस्थेला सेवा देणाऱ्या बलुत्या आलुत्यांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या नेतृत्वाखालील मंडल आयोगानं सामाजिक न्याय, सोशल जस्टिस देण्यासाठी जे ओबीसीचं आरक्षण आणलं, त्या आरक्षणामधून मनोज जरांगे सारख्या शिवराळ भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या नेत्यांना कमरेखालची भाषा बोलणाऱ्या, संविधानिक पदावरील मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांची आयमाई काढणाऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल कसं संपवलंय? तर जो गावगाड्यातला बलुता आलुता आहे, जो भटका विमुक्त आहे, जो ओबीसी आहे, त्यांच्या आरक्षणामध्ये जर राज्यकर्ती जमात असलेला मराठा समाज जर आलेला आहे, आता सध्या मी शेकड्यानं उदाहरणं तुमच्या समोर मांडेन, तर त्यांच्या स्पर्धेमध्ये मराठा सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये, जजमेंटमध्ये डॉमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र मराठा, जी शासनकर्ती जमात आहे, जी राज्यकर्ती जमात आहे, जिला शेकडो वर्षाचं लिटरेचर आहे, हिस्ट्री आहे, गावातल्या वतनदारापासून, जहागीरदारापासून गावगाडा चालवणाऱ्या पाटील, देशमुख, गावडा, चौगुला, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 29 पैकी 22 मुख्यमंत्री, 24 मुख्यमंत्री, मराठा समाज मागास कसा होऊ शकतो? मराठा समाज फ्रंट डोअरनं ओबीसी मध्ये येऊ शकत नाही। ते संविधानाला मान्य नाही, ते स्टेट बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही, खत्री आयोगाला मान्य नाही, बापट आयोगाला मान्य नाही, गायकवाड आयोगाच्या शिफारसी सुप्रीम कोर्टाने नाकारल्या, त्यावर सुप्रीम कोर्टाने 650 पानाचं जजमेंट दिलं। पण तरी सुद्धा आताच्या सरकारनं आता फ्रंट डोअरनं मराठा समाजाला ओबीसी मध्ये येता येत नाही, तर कुणबीच्या दाखल्यावरून सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला। कुणबीचे दाखले काढले गेले आणि आम्ही कुणबीच आहोत, मराठी म्हणजे कुणबीच। अरे मनोज दादा, मला तुला सांगायचंय, हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, किंवा आमचं औंधचं गॅजेट असेल, किंवा कोल्हापूरच्या राजांना म्हणतोय तुमचा खजाना रिता करा। अरे कुणब्याची नोंद फक्त मराठा समाजाची नाही, कुणब्याची नोंद जैनांची आहे, कुणब्यांची नोंद कुलकर्ण्यांची म्हणजे ब्राह्मणांची आहे, कुणब्यांची नोंद, अरे जो शेती करतो त्याच्या सगळ्यांच्याच नोंदी आहेत ना। मग आता ओबीसीचं आरक्षण ब्राह्मणांना द्यायचं, ओबीसीचं आरक्षण जैन समुदायाला द्यायचं, आमच्या कर्नाटकच्या बाउंड्रीवरच्या लिंगायत, सरसकट लिंगायत समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यायचं, काय म्हणणं आहे तुझं? जर शेती करणाऱ्याला जर आरक्षण असं जर तुमचा कयास असेल, हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी काय होत्या? मराठा समाज मागास आहे म्हणून नोंदी होत्या, त्या रेव्हेन्यूच्या नोंदी होत्या, त्या फार्मर्सच्या नोंदी होत्या, त्या शेतकऱ्यांच्या नोंदी होत्या। जर मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही, त्यांच्यावर सामाजिक अन्याय होईल, अशी भूमिका आम्ही गेली 3-3.5 वर्ष झाली घेतोय। पण शासनाने आमचं ऐकलं नाही। ज्या शासनाचा डीएनए ओबीसी होता, त्या शासनानं ओबीसीच्या बाजूनं एक ब्र शब्द काढलेला नाही, एक ब्र शब्द। प्रत्येक पुढारी पुढे येतोय, म्हणतोय ओबीसीच्या ताटाला धक्का न लावता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसीचं एक तसूवर सुद्धा आम्ही त्यांना देणार नाही।
कसं देणार नाहीयेत तुम्ही? सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणाला गेलं? दौंडचं पंचायत समिती सभापतीपद कुणी घेतलं? दौंडचं नगराध्यक्षपद कुणी घेतलं? फलटणचं पंचायत समिती सभापतीपद कुणी घेतलं? किती उदाहरणं, शेकड्यानं उदाहरणं सांगेन. पिंपरी चिंचवड असेल, कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर कोण झाल्या? किती उदाहरणं सांगायची. मी पंचायत राजची उदाहरणं नाही सांगत. शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये आमचा गावगाड्यातला ओबीसी, भटका विमुक्त जाती जमाती टिकू शकत नाहीत. हा सोशल इनजस्टिस आहे. तुम्ही सामाजिक अन्याय करताय. तुम्ही संविधानाचा हेतू, आरक्षण देण्याचा हेतू, मंडल आयोगाचा हेतू तुम्ही पायदळी तुडवताय. तुम्ही आमच्या हक्काचं संरक्षण करू शकत नाही मुख्यमंत्री महोदय. म्हणून आम्ही 1 सप्टेंबरला लाखोंच्या जनसंख्येनं मुंबईला येतोय आणि त्याची सुरुवात दौंड आणि इंदापूर, बारामतीच्या इथून पाटसमधून आम्ही करणार आहोत. मराठवाड्यातल्या प्रत्येक गावामधले, अगदी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, बुलढाणा, अमरावती, इकडं नांदेड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, ज्या दिवशी मुंबईकडं ओबीसीचा मोर्चा सुरू होईल तो जगन्नाथाचा रथ असेल. ओबीसी म्हणजे मनोज जरांगे काय? एका ओबीसीच्या नेत्याला तू खिंडीत गाठून त्यांच्यावर बॉडी शेमिंग केलं, त्यांना शिव्या द्यायचं काम केलं, कमरेखालची भाषा बोलला, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि ती इथल्या मुख्यमंत्र्यांनी ऐकली, मंत्रिमंडळानं ऐकली, आमदार खासदारांनी ऐकली. एक माईका लाल पुढे आला नाही. अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कुठे शरद पवार? का बोलतोय पवार साहेबांवर? कारण पवार साहेब तुम्ही पुढे यायला हवं होतं, म्हणायला पाहिजे होतं अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. आणि कशासाठी असतो आरक्षण? प्रतिनिधित्वासाठी असतं आरक्षण. तुम्हाला गरिबी हटावसाठी आरक्षण पाहिजे तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन दिलंय ना, 103वी घटना दुरुस्ती करून तुम्हाला दिलंय ना रिझर्वेशन, ते नकोय. परत महाराष्ट्र शासनानं एसीबीसीचं 10% स्पेशल कायदा करून दिलंय. कोर्टात केस लढतंय, शासन बाजू मांडतंय, ते नकोय तुम्हाला. आम्हाला ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे. आता मी खूप बोलतोय असं वाटेल तुम्हाला. काही प्रश्न येऊ द्या, प्रश्नावरती आपण निश्चित प्रश्न उत्तराचा कार्यक्रम. सर, तुम्हाला मुख्यमंत्री साहेब गुड बॉय म्हणतात, मग त्यांचा फोन आला तर तुम्ही तुमचं आंदोलन मागे घेणार? अरे इथं 60% ओबीसींची हक्क अधिकाराची लढाई सुरू आहे. इथं हा पर्सनल वैयक्तिक प्रश्न नाही. तुम्ही म्हणताय तसं मुख्यमंत्र्यांचा फोन आला, लक्ष्मण हाके बाजूला गेला तर ओबीसी थांबणार नाही. ओबीसी रस्त्यावर उतरणार. ओबीसीला कुठल्या आमदार, खासदार, मंत्र्याची गरज नाही. ओबीसीच्या प्रत्येक तरुणांनी ही चळवळ हातामध्ये घेतलेली आहे आणि ओबीसीचा प्रत्येक तरुण आता रस्त्यावर उतरून ही ओबीसीची लढाई लढणार आहे. आणि त्या दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थीच पत्रकार झाले, विद्यार्थीच आंदोलक झाले, विद्यार्थ्यांनी लाट्याकाट्या झेलल्या, पोलिसांच्या दडपशाही समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं करून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. अरे आम्ही तर गावगाड्यामध्ये चळवळीत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते आहोत. लक्ष्मण हाके बाजूला झाला म्हणून ओबीसीची चळवळ थांबणार नाही. कोणाचा फोन आला, लक्ष्मण हाके थांबायचा प्रश्नच येत नाही. रात्रंदिवस 2 किंवा 3 तास झोपतोय मी. आत्मप्रौढी म्हणून नाही सांगत, वास्तव सांगतोय, फॅक्ट सांगतोय. गावगाड्यातल्या ओबीसींच्या नोकऱ्या गेलेत. गावगाड्यातली पोरं, डॉक्टर इंजिनियर झालेली पोरं, त्यांच्या नोकऱ्या गेलेत. आता मराठा समाज ओबीसी मध्ये आलाय. उद्या एखाद्या शिक्षण संस्थेमधल्या 4 जागा निघाल्या, त्यातल्या 3 ओबीसीला राखीव असल्या, 2 SC ST ला राखीव असल्या तर त्या ओबीसीच्या जागेवर जाईल एखादा गुरव, जाईल एखादा नाभिक, जाईल एखादा सुतार, जाईल एखादा मेंढपाळ. कोण जाईल? शिक्षण संस्था ज्यांच्या मालकीच्या आहे त्यांचीच माणसं ओबीसी मधून दाखले काढून त्या नोकऱ्या फुलफिल करतील. राहिलंय ओबीसीचं आरक्षण. सरकारमधल्या कुठल्याही जबाबदार मंत्र्यानं या आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही म्हणताय ना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, कसा लागला नाही ते सांगा. प्रशासनाच्या वतीनं 2 दिवसापूर्वी सांगितलं गेलं मीडियासमोर. 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली. लाखों प्रमाणपत्र वाटली गेली. शासन अजेंड्यावर येऊन प्रमाणपत्र वाटतं. पुन्हा कास्ट स्क्रुटिनीच्या माध्यमातून 2-4 दाखले रद्द झाले. मनोज जरांगे थै 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 नाचायला लागला. पश्चिम महाराष्ट्रात आला. जिथल्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे ज्या आरक्षण चोरांनी डुप्लिकेट दाखले काढले
आणि पंचायत राज मधल्या जिल्हा परिषद सदस्य, सभापतीपद, पंचायत समिती सभापतीपद, महापौर पद, परत जिल्हा परिषद अध्यक्षपद, ज्यांनी ज्यांनी बोगसगिरी केली त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ह्या मनोज जरांगेनं सभा घेतल्या. पण आता ओबीसी जागा झालाय. ओबीसी या सरकारला जाब विचारणार आहे. तुम्ही म्हणताय ना ओबीसी म्हणजे कोण, मान्य आहे आम्हाला 300-400 जाती आहेत, त्यांना एकत्र करत असताना हे आम्हाला आव्हान आहे, चॅलेंज आहे. पण ही लढाई कोणाच्या लेकीचं लग्न नाही, कोणाच्या घरातला कार्यक्रम नाही. ही 50 ते 60% लोकांची ही ओबीसीची लढाई आहे. आणि आमच्या SC ST बांधवाकडून, चळवळीकडून, कारण ओबीसीचं आरक्षण देण्याकामी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, काशीरामापासून ते अनेक नेतृत्वानी या लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपले आयुष्य आपल्या कारकिर्दीपणाला लावलेले आहेत. त्यामुळे ओबीसी जर नेटानं उठणार आहे, 100% उठणार आहे. त्यामध्ये SC ST बांधव मोठ्या ताकदीनं सामील झालेले असतील. सर, मराठा आणि ओबीसी जो संघर्ष आहे तो अगदी टोकाला पेटलाय आता. तुम्ही मनोज जरांगेंना आव्हान देताय, मनोज जरांगे तुम्हाला आव्हान देताय. आता तुम्ही 1 सप्टेंबर तारीख जाहीर केलेली आहे मुंबईमध्ये आंदोलनाची. मनोज जरांगे 29 तारखेलाच मुंबईवर चाल करून जात आहेत. हे बघा, मनोज जरांगे आणि आमचं काही वैयक्तिक बांधाला बांध नाही, पण इथं संविधान सर्वश्रेष्ठ आहे. कोणतरी झुंडीची भाषा करतो, कोणीतरी मोर्चा काढतो, कोणीतरी मुख्यमंत्र्याची आयमाई काढतो. म्हणून शोषित वंचित पीडित घटकाच्या आरक्षणामध्ये दादागिरीनं, दहशतवादानं मानगुटीवर बसून आरक्षण घेता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेमधल्या मायक्रो घटकाच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हे आरक्षण दिलंय. जो भटका असेल, गावगाड्यामध्ये कुंभाराचं, सुताराचं, लोहाराचं, घिसाड्याचं एकच घर असतं. मग तुम्ही झुंडीच्या झुंडीनं आला म्हणून त्यांचं आरक्षण हिरावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. घटना तुम्हाला अलाउ करत नाही. हे संविधान विरोधी आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येक इच अँड एव्हरी, प्रत्येक नागरिकाला त्याचा मान सन्मान या संविधानानं दिलाय. म्हणून तर देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली. आजपर्यंत राष्ट्र सर्वश्रेष्ठ म्हणून इथं सगळी लोक या संविधानाच्या माध्यमातून गुन्ह्या गोविंदानं नांदतात. मनोज जरांगे सारखा माणूस कमरेखालची शिवराळ भाषा बोलून माईक समोर काय बोलायचं याचा कॉमन सेन्स, माईक समोर आल्यावर काय बोलायचं ह्याची अक्कल नाही हो या माणसाला. कमरेखालची भाषा बोलतो. काय बोलला भुजबळ साहेबांना 2-4 दिवसापूर्वी? तुम्हाला ऐकावं वाटतं का? काय बोलतो हा? हे असं नव्हतं महाराष्ट्र कधी. महाराष्ट्रामध्ये ठाकरे होते, महाराष्ट्रामध्ये आत्रे होते, आक्रमक आंदोलनं झाली, आक्रमक भाषणं झाली, बंडखोरीच्या माध्यमातून अनेक सत्तांच्या उलटापालती झाल्या. पण अशी शिवराळ भाषा बोलणारा, आणि तीही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसून बोलणारा, आणि कुणाविरुद्ध भांडतोय? ओबीसी विरुद्ध. ज्या ओबीसीनी आपला घाम गाळून, ज्या ओबीसीनी इथल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपलं स्किल, अरे पांचाळ समाज माझा, 5 आमच्या ओबीसी मधल्या जाती, अरे कलाकार मंडळी आहेत रे, स्किलफुल माणसं आहेत, करून खातात, कष्ट करून खातात, लोबाडत नाहीत, बँका डुबवत नाहीत, DCC बँका डुबवत नाहीत, आमदार क्या, खासदार क्या, शिक्षण संस्था, राज्याच्या तिजोरीवर कधी त्यांनी दरोडा नाही घातला. त्या माणसांचं आरक्षण तुम्हाला पाहिजे. ओबीसीच्या झोपडीमध्ये तुम्ही घुसणार आणि बोलता काय तुम्ही? हा महाराष्ट्र नाही, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही. जरांगेची शिवराळ भाषा ऐकून जर मुख्यमंत्री महोदय तुम्ही शरणागती पत्करत असाल तर हा महाराष्ट्र नाही. या महाराष्ट्रामधला ओबीसी तुम्हाला माफ करणार नाही. तुमचा DNA ओबीसी अजिबात नाही. तुमचा DNA आता कारखानदार आहे. मुख्यमंत्री महोदय, तुमचा DNA एका बाजूला विखे पाटील, एका बाजूला शिवेंद्रराजे भोसले, एका बाजूला सगळे कारखानदार. तुम्ही डाव्या बाजूला कारखानदार, उजव्या बाजूला कारखानदार. कसा तुमचा DNA ओबीसी? एक ब्र शब्द तुम्ही बोलायला तयार नाही ओबीसीच्या प्रश्नावर. हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ अजिबात थांबणार नाही. ज्या दिवशी मुंबईकडे निघेल, फक्त महाराष्ट्र नाही, देश नाही, जगभरातलं सर्वात मोठं आंदोलन या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं असेल. कारण देशाला संविधान देणारे म्हणजे फुले शाहू आंबेडकर आहेत. या फुले शाहू आंबेडकर या महामानवांच्या जन्मभूमीमध्ये सामाजिक न्याय, संविधान पायदळी तुडवण्याचं काम मुख्यमंत्री महोदय आणि इथलं सरकार 2 उपमुख्यमंत्री तुम्ही करताय. ही क्रांती तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही आता म्हणाला की भाषेचा स्तर जो आहे तो घसरत चाललेला आहे आणि अशा पद्धतीच्या भाषा राजकारणात केल्या जातात. पण त्या भाषा दोन्ही बाजून होत आहेत. हे बघा, आता कालचंच उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर त्याही विधानावरून
नवनाथ वाघमारेंवर खूप आरोप होत आहेत, दोन्ही बाजूने स्तर कसं चला आणि आवर कोणी घालायचं? विषय असा आहे, आवर कोणी घालायचं? विषय असा आहे, नवनाथ आबा वाघमारेंच्या कालच्या वक्तव्याचं अजिबात लक्ष्मण हाके समर्थन करत नाही. मुळात आमचा फोकस आहे तो 1 सप्टेंबरचं ओबीसीचं आंदोलन मुंबईला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसं जाईल या प्रश्नावर. त्यामुळे नवनाथ आबाच्या एका वाक्यावरून ओबीसीच्या या प्रश्नावरून लक्ष डायव्हर्ट होणार नाही याची काळजी आम्ही रात्रंदिवस आतडं तुटोस्तवर या महाराष्ट्राला ओरडून सांगतोय. 1 सप्टेंबरला ओबीसीनं एकत्र यायचंय, मुंबईला जायचंय. आता उरला प्रश्न, गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या एका महान कायदे तज्ज्ञ, पंडित, उच्च विद्या विभूषित मनोज जरांगेची भाषा महाराष्ट्रानं ऐकलेली आहे. मी नवनाथ आबांच्या वाक्याचं अजिबात समर्थन करत नाही. मनोज दादा बोलले की मनोज दादा बरसले. नवनाथ आबाच्या वाक्याचं समर्थन करत नाही, पण मनोज जरांगेची गेल्या 3-3.5 वर्षातली भाषा तुम्हाला मान्य आहे का? जे आता नवनाथ आबांना विरोध करतायत, तुम्ही मनोज जरांगेंना हा प्रश्न विचारणार का? भाषेचा स्तर कमरेखाली नेला कोणी? अजिबात मी नवनाथ आबाच्या वाक्याचं समर्थन करत नाही. तुम्ही छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेसमोर बसता, मा जिजाऊचं नाव घेता आणि आम्ही ओबीसीची बाजू मांडतोय. अरे भुजबळ साहेबांना तुम्ही काय काय बोलला? तुम्ही माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवरती त्यांच्या शारीरिक व्यंग्यावरून, रंगावरून, शारीरिक ठेवणीवरून तुम्ही बोलला. अरे परमेश्वरासमोर आम्हाला जर ऑप्शन फॉर्म भरायचा असता तर आम्ही रंग गोरा मागितला असता. उंचा पुरा मदनाचा पुतळा अशा पद्धतीचं, अशा घरामध्ये आम्हाला जन्म दे म्हणून आम्ही देवाला एखादा ऑप्शन भरून दिला असता ना. कुणाच्या मातेचा उद्धार करायची जबाबदारी किंवा मातेचा उद्धार करायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? त्यामुळे ही भाषा एवढ्या खालच्या स्तरावर नेली कोणी याचं सुद्धा परिशीलन झालं पाहिजे. परत जबाबदारीनं सांगतो, नवनाथ आबाच्या वाक्याचं समर्थन आम्ही करत नाही, पण गेल्या 3-3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाची सुद्धा आयमाय या माणसानं काढली. कोणीही बोलत नव्हतं. वाईट वाटतं, खेद व्यक्त करावासा वाटतो. एक लक्षात ठेवा ओबीसी बांधवांनो, आपल्याला 1 सप्टेंबरला मुंबईला जायचंय आणि हजारोंचा ताफा घेऊन जायचंय. पाठीमागच्या आंदोलनाच्या पेक्षा आता 4 पटीनं मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होत्या असं मराठा वीरेंद्र पवार यांनी वक्तव्य केलं. बघा, वीरेंद्र पवार असोत, अजून कोण असोत, प्रत्येकाला आपले हक्क, अधिकार, आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. मला एक कळत नाहीये हो, मनोज जरांगेंच्या तोंडामध्ये भाषा काय आहे? आमची लेकरं गरीब झाली, आमची लेकरं गरीब झाली, आम्हाला शिक्षण, नोकऱ्या पाहिजे. हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता नव्हता. हा प्रश्न जाट, गुर्जर, राजपूत, देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यामधून ही मागणी होती ओबीसी आरक्षणाची, पाटीदार वगैरे. मग केंद्र सरकारनं विचार केला या गोष्टीवर. जबाबदारीनं ऐका बांधवांनो, माझ्या मराठा बांधवांनो, हात जोडून विनंती आहे तुम्हाला. नरेंद्र मोदी साहेबांनी 103वी घटना दुरुस्ती केली. इकॉनॉमिकल विकर सेक्शन, गरिबांसाठी सुद्धा आपल्याला आरक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एससीबीसी, माननीय एकनाथरावजी शिंदे, स्वर्गीय अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब या सरकारनं 10% एससीबीसीचं आरक्षण मराठा समाजाला दिलं. केंद्राचं घटना दुरुस्ती करून दिलेलं आरक्षण ते 10%, ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. महाराष्ट्राचं एससीबीसी स्पेशल कायदा करून महाराष्ट्राच्या भौगोलिक महाराष्ट्र राज्यामध्ये 10% एससीबीसीचं आरक्षण. नाही 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 नाही, मला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. मला का टास आहे? कारण गावगाड्यामधला ओबीसी कुठेतरी सरपंच होतोय, कुठेतरी पंचायती मेंबर होतोय, कुठेतरी एखादा झडपी मेंबर व्हायला लागला होता, कुठेतरी एखादा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायला लागला होता. आता नाही होणार. मराठा समाजाच्या राज्यकर्त्या जमातीच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या पैशासमोर, धनदांडग्या जातींसमोर, जातदांडग्या जातीसमोर नाही गावगाड्यातला ओबीसी टिकू शकत. हा सामाजिक अन्याय आहे, हे संविधानाला मान्य नाही. हे आम्ही वारंवार या महाराष्ट्राला समजावून सांगतोय. मग कुणाची किती जात आहे, कुणाची किती संख्या आहे? मग ओबीसी जर एकत्रच येणार नसेल तर मग ओबीसी पण हे आरक्षण विसरून जातील. कारण ईडब्ल्यूएस मराठा समाजाला, एससीबीसी मराठा समाजाला, ओबीसी कोटा मराठा समाजाला, उरलं काय? एससी आणि एसटी. संपलं ना आरक्षण. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलं नाही? केलं.
म्हणून तर हा अट्टास आहे, म्हणून तर हा आक्रोश आहे, ओबीसींचा आक्रोश आहे. आणि मराठा समाजाची जात दांडगी, जातीच्या अहंकाराची भाषा आहे. आमच्या विरुद्ध बोलता, ओबीसींच्या विरोधात बोलता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणाऱ्या बलुतेदार आलुतेदार भटक्या माणसांच्या विरोधात बोलता. बेहरजी नायकाच्या बेरड बेडर रामुशाच्या विरोधामध्ये बोलता. चित्रकथी समूहाच्या विरोधात बारुडकार, भराडी, वासुदेव, गोंधळी या माणसांचं तुम्हाला आरक्षण पाहिजे. अरे पालामध्ये राहतात, पालामध्ये. अहो वतनदार, अहो देशमुख, अहो पाटील, अहो चौगुले. कुणाचं आरक्षण मागताय? कुडमुड्या जोशाचं? कुणाचं आरक्षण मागताय? मेंढपाळाचं? कुणाचं आरक्षण पाहिजे तुम्हाला? ह्या सगळ्या लोकांचं? हा सामाजिक न्याय आहे का? हे संविधानाला अपेक्षित आहे का? मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसांनो, तुम्ही ओबीसींच्या हक्क अधिकाराचं कायनात समुद्रात बुडवलेले आहे. राजकारण तुम्हाला लखलाभ. ओबीसी बांधव ज्या दिवशी मुंबईला निघेल, मुंबई चक्का जाम झालेला असेल मुंबईचा. खूप जबाबदारीने बोलतोय मी. कारखानदाराचा पोरगा नाही, मी आमदाराचा पोरगा नाही, आम्ही खासदाराची पोरं नाही. पण गाव वगड्यातला ओबीसी एक झाल्यानंतर तुम्हाला ओबीसींची ताकद काय हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. लक्ष महाराष्ट्राचं सरकार असेल, ज्यांनी बेकायदा GR काढले, जो 2 सप्टेंबरचा GR निघाला, जो कास्ट स्क्रुटिनी समिती रद्द करा म्हणणारा प्रसाद लाड सारखा रिश्वतखोर आमदार, राधाकृष्ण विखे पाटला सारखा ओबीसींच्या हक्क अधिकारात, ओबीसींच्या आरक्षणाच्या ताटात माती मिसळणारा विखे पाटला सारखा ज्येष्ठ मंत्री, तुला लगा मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात काय? आता परत म्हणाल भाषेचा स्तर घसरला. हा आमचा आक्रोश आहे. अरे शिव्या आम्ही द्यायला पाहिजे होत्या. आरक्षण घेणारे तुम्हाला शिव्या देत आहेत. अरे आक्रोश आमचा पाहिजे होता, बंड आमचं पाहिजे होतं, आम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं. आम्ही तुमच्या शासकीय कर्मचाऱ्यावरती, शासकीय ऑफिसेसवरती आम्ही दगडफेक करायला पाहिजे होती. आरक्षण तुम्ही घेणार आणि परत आमच्या ओबीसीवर तुम्ही हल्ले करणार, हा कुठला न्याय आहे? अजिबात चालणार नाही. कुणबी नोंदी आणि सगळी सोयरे या मुद्द्यावर तुमची भूमिका काय? कुणबी नोंदी आणि सगळे सोयरे, सगळ्या सोयऱ्या कुठल्या कायद्यामध्ये, कुठल्या लॉ डिक्शनरीमध्ये, कुठल्या संविधानाच्या अनेक डेफिनेशन्स आहेत, केस लॉज आहेत, त्यामध्ये सगळे सोयऱ्याचा कुठं उल्लेख आहे? कोण अटॉर्नी जनरल आहे का मुख्यमंत्री महोदय तुम्हाला कायदेशीर सल्लागार त्यांना विचारा सगळे सोयऱ्याची डेफिनेशन काय म्हणून सांगू शकताय तुम्ही? काही म्हणजे गावात एका माणसाकडं कास्ट सर्टिफिकेट मिळालं, सगळा म्हणजे सख्या नात्यातला, आणि सोयरा म्हणजे लग्नानंतर नातेसंबंध निर्माण झालेला. मग एखाद्या मुलानं जर सवर्ण जातीतल्या, ब्राह्मण समाजातल्या, मारवाडी समाजातल्या, जैन समाजातल्या मुलीबरोबर लग्न केलं अथवा मुलाबरोबर लग्न केलं तर सोयर संबंधानं त्यांना पण तुम्ही आरक्षण देणार? काय फालतूगिरी आहे राव. काय मागणी करावी याची सुद्धा अक्कल नसावी या माणसांना. गेल्या 3.5 वर्षापासून संविधानाची भाषा बोलतोय, कायद्याची भाषा बोलतोय. गाव वगड्यातल्या 18 पगड जाती उठल्या पाहिजेत, आपल्या हक्क अधिकारासाठी जागृत झाल्या पाहिजेत. हा देश आपला आहे. या देशामध्ये तुमच्या मताला जेवढी किंमत, जरांगेच्या मताला 5 मताची किंमत आहे आणि आमच्या मताला 1 मताची किंमत, असं बिसं काय आहे का जरांगे? 25 आमदार पाडायला चालला काय तू? 25 आमदार पाड, आम्ही 100 आमदार तुमचे मातीत गाडले वाचून राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचा नेमकं जरांगेंना विरोध का आरक्षणाला? आतापर्यंत काय बोलतोय? कोण आहे जरांगे? काय माझा काय बांधाला बांध आहे का त्याचा? काय संबंध माझा आणि त्याचा? ही लढाई महाराष्ट्रातल्या 60% लोकांची लढाई आहे. शेकडो वर्ष ज्यांनी सामाजिक दुजाभाव स्वीकारला, पत्करला, सामाजिक अन्याय सहन केला, त्या मायक्रो छोट्या घटकांची लढाई आहे. अरे त्यांच्या बाजूनं महामानव बाबासाहेबांनी 340व कलम लिहिलं, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्याच्यावरती काम केलं, राजर्षी शाहूराजांनी 1902 साली रिझर्वेशन पॉलिसी आणली. पण त्यानंतर तुम्ही काय केलं? बहुजन म्हणून आमची मतं तुम्ही लाटली. आमदार क्या, खासदार क्या, राजसत्ता महाराष्ट्राच्या ताब्यात ठेवले आणि परत तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे. ना इन्साफ आहे, अन्याय आहे, हा सामाजिक अन्याय ओबीसी वरती. काय सरकारी मारेकरी आहेत? सरकार जर आमचं ऐकणार नसेल तर महाराष्ट्रातला ओबीसी जनतेच्या दरबारात जाईल, बॅलेटमध्ये जाईल. कारण आता डिजिटल जमाना आहे. कारण आता स्वाभिमानाची चळवळ, आता मी बोलतोय, महाराष्ट्रातल्या लाखो लोकांपर्यंत पोहोचतंय. ओबीसीचा सायलेंट व्हॉइस आहे. ओबीसी बोलत नाही, ओबीसी रस्त्यावर येऊन भांडत नाही. म्हणजे त्यांच्या मताचा अधिकार तुम्ही काढून घेतला नाही. एवढं आमदारांनो, खासदारांनो, मंत्र्यांनो, मुख्यमंत्र्यांनो ध्यानात ठेवा.
आम्हाला सुद्धा मताचा अधिकार आहे. ओबीसी ज्या दिवशी पेटून उठेल ना, तुमच्या डिपॉझिट जप्त झालेले असतील, एवढं मी जबाबदारीनं तुम्हाला सांगतो. कुठलं टिकाऊ आरक्षण दिलंय ना केंद्रानं? मंडल आयोग 9 जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाखून निघालंय ना, केंद्रानं दिलंय ना. अजून काय करायचंय केंद्रानं ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन संविधानामध्ये तरतूद नसताना 103वी घटना दुरुस्ती करून दिलंय ना. ईडब्ल्यूएस नकोय. ईडब्ल्यूएस मध्ये 10% 8.7% आरक्षण फक्त मराठा समाजाने घेतलं होतं. एवढा मोठा लाभ सोडून मनोज जरांगेला मागासांचे आरक्षण, इतर मागास वर्ग, अदर बॅकवर्ड क्लासेस का पाहिजे हो? गोरगरिबाच्या झोपड्यातला घास का पाहिजे मनोज दादाला? कळलेलं नाही आम्हाला हे. तुम्ही ज्यावेळी मुंबईमध्ये हे आंदोलन करणार, जसं की ओबीसीच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन होत आहे आणि संपूर्ण ओबीसी एक झाला पाहिजे ही तुमची प्रमुख आज महाराष्ट्राला साथ आहे. जसं आता तुम्ही म्हणाला की भुजबळांवरती आरोप होत आहेत, मनोज जरांगे खालच्या स्तरावर बोलतायत सर्व, मग या आंदोलनामध्ये भुजबळ सहभागी होणार? हे बघा, आमचे नेते कुठे आहेत तिथं आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आमचं म्हणणं एकच आहे, जे कॅबिनेटमध्ये आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये बोलावं, जे विधिसभेत आहेत, कायद्याच्या सभागृहात आहेत त्यांनी कायद्याच्या सभागृहात बोलावं, ज्यांना रस्त्यावर बोलता येते त्यांनी रस्त्यावर बोलावं, ज्यांना मोबाईलवर बोलता येते त्यांनी मोबाईलवर बोलावं. त्यामुळे आमचे ज्येष्ठ नेते आहेतच, ते त्यांनी किंमत मोजलेली आहे. सध्याच्या परिस्थितीला तुमचे ज्येष्ठ नेते विरोध करताना दिसत नाही या सगळ्या गोष्टी. बोलतील, मग लक्ष्मण हाकीचं चुकताय म्हणून सांगतील. जर हे मी काय बोलतोय, हे आम्ही काय बोलतोय, आम्ही पोरं काय बोलतोय, हे जर चुकत असेल तर ते तसं सांगतील नेते. त्यांना पण माहिती आहे ना ओबीसीचं आरक्षण राहिलंय का डुबलंय हे माहिती आहे, त्यामुळे ते बोलतील. पण जोपर्यंत ओबीसी उठाव करून बंड करून उठणार नाही, कारण त्यांनाही माहित नाही ओबीसी झोपलेला हा उठणार का नाही उठणार. पण मी खात्रीनं ओबीसीच्या 9 मंत्र्यांना सांगू इच्छितो, यस, गावगाड्यातला ओबीसी रात्रंदिवस वाड्या वस्त्यावर जाऊन आम्ही जागा करायचा प्रयत्न करतोय. हा ओबीसी मोठ्या ताकदीनं उठणार आहे. लवकर सावध व्हा, लवकर बोलायला लागा, नाहीतर फक्त विरोधकावर टीका करायची आणि आपल्यावर असं नाही चालणार. आम्ही तुम्हाला सुद्धा जाब विचारणार. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार आता असणार आहे. राज्य सरकारने मोठा बदल जो आहे तो केलाय. हे बघा, मुख्यमंत्री हा सुप्रीमो असतो, टीमचा कॅप्टन असतो, त्यांना संविधानिक अधिकार आहेत. कॅबिनेटमध्ये घेतलेला निर्णय हा पूर्ण कॅबिनेटला बांधलेला असतो. मला जेवढं संविधानातलं कळतं, मला जेवढं आकलन आहे त्यानुसार हा सामूहिक निर्णय असतो. सायनिंग अथॉरिटी फक्त मुख्यमंत्र्यांची असते, पण निर्णय हा कॅबिनेटमध्येच व्हावा लागतो. एखादा गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित होतो तेव्हा तो सामूहिक निर्णय असतो. याच्यापेक्षा दुसरं काय तुम्हाला विचारायचं का प्रश्न? पंतप्रधान मोदींना शरद पवारांनी निमंत्रण दिले बारामतीत येण्याचं. गेले अनेक दिवस शरद पवारांच्या पक्षाची एनडीए बरोबर जाण्याची चर्चा होते. शरद पवार ती चर्चा नाकारतात, मी विरोधात राहणारे म्हणतात. मात्र आता बारामतीमधील गौतम बुद्धांच्या होणाऱ्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं निमंत्रण ते थेट मोदींना देतात. कसं बघतात? हे बघा, सामाजिक कार्यक्रम असेल आणि शरदचंद्रजी पवारांची ज्येष्ठता पाहता ते जर देशाच्या पंतप्रधानांना सात्विक भावनेनं तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना प्रमाण मानून जर मुख्यमंत्री महोदयांना आणून तिचं उद्घाटन करत असतील आणि एवढाच विषय त्यांच्या डोळ्यासमोर असेल तर पवार साहेबांना हार्दिक शुभेच्छा. पण तथागत गौतम बुद्धांच्या ओपनिंगच्या उद्घाटनाच्या निमित्तानं, आता मी वेगळं बोलतोय, राजकीय बोलतोय, कारण ते राजकारणातले आहेत आणि ते मशहूर राजकारणी आहेत. त्यामुळं एका बाजूला अजितदादाच्या कुटुंबियांना सत्तेबरोबर घालवायचं, दुसऱ्या बाजूला अख्खी राष्ट्रवादीच्या खासदारांना दिल्लीत पंतप्रधानांना जाऊन फुले पगडी घालायला लावायचं. म्हणजे दिल्लीत जाऊन फुले पगडी घालायची आणि महाराष्ट्रामधला ओबीसीला पायदळी तोडवायचं काम इथलं सरकार करत असताना, इथलं प्रशासन करत असताना मूग गिळून गप्प बसायचं, याला म्हणायचं दोगली राजनीती. पण ते निखळ हेतून पंतप्रधानांना आणत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. पण त्यांनी सुद्धा मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये तुम्ही जाऊ नका ही भूमिका घ्यावी. कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना सगळ्यात पहिल्यांदा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवरती सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे खूप फरक नाही बरं का, परत म्हणाल यांनीच केलं. मंडल आयोग ज्यावेळी अंमलबजावणी व्हायची होती त्यावेळी या पुरोगामी महाराष्ट्रानं सगळ्यात पहिल्यांदा धोरण अंमलात आणलं ते महाराष्ट्रानं. पण पवार साहेब तुम्ही बोला ना, पवार साहेब तुम्ही काहीच बोलत नाही.
पवार साहेब तुम्ही बोललं पाहिजे. मुख्यमंत्री वगैरे येतील जातील, सत्ता भाजपचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, नथिंग. पण महाराष्ट्राचे तुम्ही जाणते राजे आहात, मुख्य नेते आहात, तुम्ही बोललं पाहिजे. अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांपेक्षा तुमच्या शब्दाला प्रमाण जास्त आहे, कारण तुम्ही पंतप्रधानांना तुमच्या गावात बोलवताय. पण महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या अनाथ माती कालवली जात असताना शरद पवार साहेब शांत बसणं बरं नव्हतं. अभिजित दिपके यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं जी आर काढला. अभिजित दिपके यांना शाळांमध्ये इतर ठिकाणी शूटिंग करण्यासाठी मज्जाव करण्यात आली. हे बघा, असं कोणी कुणाला मज्जाव करू शकत नाही. लोकशाहीमध्ये आचार, विचार, संचार, भाषण स्वातंत्र्य आहे. लोकशाहीमध्ये प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईवरती, अन्यायावरती, इरेग्युलर कामावरती आवाज उठवण्याचा इथल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. त्यामुळे मला नाही वाटत की इथलं शासन कुठला कायदा आणून किंवा काय म्हणून एखाद्या अभिजित दिपके सारख्या ऍक्टिव्ह कार्यकर्त्यावर बंधनं लादू शकत नाही. स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू होती, म्हणजे आरोप झाले. आता पाठीमागे दावा केला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी. आता एकनाथ शिंदे सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा हुसेन दलवाई यांनी केलाय. काय चाललंय? हे बघा काय चाललंय माहितीये का, कोणी ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही, बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही, करप्शनवर बोलायला तयार नाही, भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाही. काँग्रेसला वाटते आता ओबीसीच्या लोकांमध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण करायची. तर 12-13 वर्ष झाले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना जाऊन, अजूनही तुम्हाला मुंडे साहेबांच्या नावाचा आधार घेऊन राजकारण करावं लागतंय. अहो तिकडे राहुल गांधी म्हणतात जात नाही जनगणना झाली पाहिजे, आणि इथं ओबीसीचं आरक्षण पायदळी तोडू कचा 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 तोडवायला लागलेत. पृथ्वीराज बाबा तुम्ही अभ्यासू माणूस आहात, तुम्ही दरबारी राजकारण करता. राहुल गांधींचा तेवढा शब्द इथं महाराष्ट्रात बोलून दाखवा की. तुम्हाला 12-13 वर्ष झाली मृत्यू पाहून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब, तरी त्यांचं नाव घेऊन तुम्हाला राजकारण करावं असं वाटतं. मला कळलेलं नाही काँग्रेसचं काय धोरण आहे ते. शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला. हे आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. विकासाची कामं आहेत, विकास झाला पाहिजे, पण आमचा सामाजिक न्याय गाड्यानं तुम्ही पायदळी तोडू नका अशी माझी